मित्रांनो नमस्कार, सर्वांना शुभप्रभात। आता सर्वांसाठी एक महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे। जो काही हा शासन निर्णय आहे कालपासून सर्व प्रसार माध्यमामध्ये येतोय। आता नेमका हा शासन निर्णय आपण समजून घेऊ आणि सोबतच जागेविषयी आणि जाहिरातीविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पाहणार आहोत। आता महाराष्ट्र पोलीस भरती 2025 आणि 26 हे अवघ्या या महिन्यात किंवा पुढल्या महिन्यामध्ये सुरू होणार आहे। त्यासाठी नवीन पत्रकालय, वयवाढ, जागा वाढ आणि इतर काही तुमचे प्रश्न असतील सर्वांचं तुम्हाला उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। आता ही भरती प्रक्रिया याविषयी तुम्हाला मी माहिती 1 महिना आधी दिली होती, मागच्या महिन्यामध्येच जागेविषयी सर्व टोटली माहिती। पण काही गोष्टीमुळे काही कारणामुळे प्रत्येक ठिकाणी प्रूफ दाखवता येत नसतो, कारण काही मर्यादा असतात प्रत्येक। आणि काही नागपूरची टीम आहे, त्या टीमनं वयवाढीसाठी अतिशय चांगला प्रयत्न केलाय। ती मागणी लावून धरली। ते मुकुल किनीकर म्हणून जे काही तरुण आहेत यांनी अतिशय प्रामाणिकपणे जे त्यांनी हातामध्ये आपल्या काम घेतलं होतं ते वयवाढी विषयांचं एक संदेश, तरी अशा मुलांनाही 22व्या वर्षी 23व्या वर्षी म्हणजे 2022 आणि 23 या 2 वर्षामध्ये 12/31/2023 मध्ये पर्यंत ज्या पोरांचं वय संपलं होतं त्या मुलांना एक संधी या भरतीमध्ये मिळाली। त्यांच्यामध्ये श्रेय हे त्यांनाच मिळालं पाहिजे। आता बाकीचे जे गोष्टी आहेत बघा, भरतीविषयी तुम्हाला मी वारंवार सांगितलं की पदे किती आहेत, काय आहेत, तेवढी पदं आलेत आणि आता 15,631 पदं आहेत। या पदामध्ये सुद्धा वाढ होणार आहे। प्रतिनियुक्ती, बदली या सगळ्या गोष्टीमुळे यामध्ये सुद्धा वाढ ही होऊ शकते, असं ह्या पत्रकामध्ये मित्रांनो स्पष्ट सांगितलेलं आहे। 15,600 प्लस जागा या आहेत, जागा 18 सुद्धा जाऊ शकतात। त्यामध्ये पोलीस शिपाई 12,399 पदं आहेत, पोलीस चालक 250 म्हणजे 234 पदं आहेत, बँड्समॅन 25, SRPF 2393 आणि कारागृह शिपाई 580 असं हे पदाचा तपशील आहे। आता यामध्ये तुम्हाला सर्वांना महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगितली की वयवाढीचं ज्या मुलांचं वय 2022 मध्ये 2023 मध्ये 12व्या महिन्यापर्यंत संपलेलं आहे त्या मुलांना एक वाढीव संधी हे मिळणार आहे। तुम्ही आपलं वय कधी संपलंय कन्फर्म करा, तुम्हाला एक संधी ही त्यामध्ये मिळून जाईल। आता विषय येतो तो महत्त्वाचा विषय, ते म्हणजे जागा वाढीचा होता, वयवाढीचा होता आणि जाहिरातीचा होता। आता वयवाढ तुम्हाला समजलंय, जागा वाढ तुम्हाला समजलंय। आता जो पुढचा मुद्दा आहे तो मुद्दा आहे भरती तारीख कधी होणार आहे, म्हणजे जी भरती प्रक्रिया आहे याची तारीख फॉर्म निघण्याची। आता जे काही त्यांची वेबसाईटचं काम चालूच आहे, अपडेट करणं चालू आहे। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे या जागा डिस्प्ले करण्यासाठी, जाहिरातीत टाकण्यासाठी जी काय प्रक्रिया असते ते प्रक्रिया ही चालू आहे। एकूणच ही भरती प्रक्रिया या महिन्यामध्ये शेवटी किंवा पुढच्या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये हे क्लिअर होऊन जाऊ शकते आणि पुढच्या महिन्यामध्ये जाहिरात हे आदळू शकते। त्यामुळे आता जे काही मुलं झोपले आहेत, काही लोकांनी झोपल्याचं सोंग घेतलं, हे सगळे सोंग काढून टाका। तुम्हाला वेळ भेटणार आहे ग्राउंडसाठी, कारण आता BMC म्हणजे जे काही मनपा आहे, झडपी आहे, त्याची निवडणूक आहे। हे निवडणुकीची आचारसंहिता, नंतर गणपती आहे, हे सगळं नवरात्री आहे, गणपती आहे, मग यामुळं आणि परत निवडणूक आहे। या सगळ्या धावपळीमध्ये भरती प्रक्रिया ही रन होणार नाही। ही भरती प्रक्रिया ही दिवाळीच्या नंतर ज्यावेळी आचारसंहिता ही निघून जाईल, दिवाळी ही होईल, त्यानंतर या भरती प्रक्रियेला सुरुवात प्रत्यक्षामध्ये होईल। पण तत्पूर्वी फॉर्म भरून घेणं, फॉर्म चेकिंग, परत तारीख वाढवणं, डेडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या मधल्या काळामध्ये त्या 100% होऊ शकतात। हेच मागणी होती आणि ती मागणी ही देवाभाऊनं म्हणजे गृहमंत्र्यांनी पूर्ण केली आहे मुलांची। आता तुम्हाला काय करायचंय, अभ्यास कसा करायचा तुम्हाला यावर्षी मी पाठीमागे गायडन्स केलंय 19च्या भरतीमध्ये, 21च्या भरतीमध्ये, 23च्या भरतीमध्ये। तुम्ही तसेच टाइम टेबल्स वगैरे अप्लाय करा,
लेखी ग्राउंड समांतर वेळ द्या. आपले कुठले इव्हेंट्स कमी आहेत त्याला प्रॉपर वेळ द्या. डाएट फॉलो करा. डाएट प्लॅन हा अतिशय महत्त्वाचा असतो वर्कआउटसाठी आणि ग्राउंडसाठी, तेही बघा. आणि अभ्यासाचं म्हटलं तुम्हाला अजून 3 ते 4 महिने तुम्हाला आरामशीर मिळतील. तुम्ही ह्या 4 महिन्यामध्ये तुम्ही लेखीची तयारी उत्कृष्ट करू शकता. फक्त एक काम करा, पहिलं अभ्यासक्रम कंप्लीट करून घ्या, सिलेबस कव्हर करा, नंतर तुम्ही ते प्रश्नसंच वाचा. तर तुम्ही आता जर संच वाचायला लागला तुमचा ऐन टायमाला गोंधळ हा होऊ शकतो. ठीक आहे. हा व्हिडिओ गरजूपर्यंत पोहोचवा. नमस्कार.